ती आली आणि ती म्हणते ही तुला बघून का हसते, जेव्हा की अंकिताला माहिती होतं की मला त्याच्याशी अट्रॅक्शन होतं. मग जेव्हा एका मुलीला माहिती आणि तुम्ही तिचे क्लोज आहोत आणि तुम्ही एवढं असं काय झालंय का, एक तर माझा ग्रुप मला स्पाय फील करताय, त्यात तिने म्हणजे त्यांना वाटतं की मी स्पाय आहे. म्हणून मी म्हणलं ना की असं होतं ना की हॅलो एव्हरीवन, आय एम अ होस्ट भाग्या कदम आणि तुम्ही मला पाहतात टेलीचक्कर डिजिटलमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे बिंदास पेट धडक आर्या जाधव, जिने एका आवाजामुळे केला आहे पूर्ण महाराष्ट्राला हैराण. हॅलो आर्या, वेलकम टू टेलीचक्कर. हॅलो, कशी आहेस तू? पहिली एकदम छान. हाऊ आर यू? आय एम गुड टू. पण ह्या गोष्टीचा जो गोंधळ होता ना तो तुझ्याच टीमने केला, म्हणजे तुझा आणि एक्झॅक्टली अंकिताने ही गोष्ट जास्त आधी आणि गरज नव्हती. तिने काय सांगितलं माहितीये का, द मोमेंट मला वाईट वाटलं. अंकिता म्हणते की मला तो येऊन म्हणताय की ती माझ्याकडे बघून का हसते, जेव्हा की तिने खोटं बोललं. तो मला सांगत होता की भाई ऐसा हुआ नहीं, मी बसलो होतो, ती आली आणि ती म्हणते ही तुला बघून का हसते, जेव्हा की अंकिताला माहिती होतं की मला त्याच्याशी अट्रॅक्शन होतं. मग जेव्हा एका मुलीला माहिती आणि तुम्ही तिचे क्लोज आहोत आणि तुम्ही एवढं असं तुम्ही बोलता, तुमच्या आतमधली ती गोष्ट आहे, मग यानंतर ही गोष्ट सगळ्यांसमोर जेव्हा आपण काढतो ना तेव्हा बिट्रेड फील होतं. आणि मला बिट्रेड फील झालं होतं. इनफॅक्ट जेव्हा ती वैभववाली गोष्ट झाली पण ना, जेव्हा अट्रॅक्शनवाला डिस्कशन झालं त्यानंतर मी रडत या गोष्टीसाठी होती की एक तर बिट्रेड फील झालं, बाबा काय झालंय का, एक तर माझा ग्रुप मला स्पाय फील करताय, त्यात तिने म्हणजे त्यांना वाटतं की मी स्पाय आहे. म्हणून मी म्हणलं ना की असं होतं ना की स्ट्रॉंग व्यक्तीला कसं वीक पाडायचं हे माझ्या ग्रुपचे खूप सगळे लोक बघत होते आणि ते करतही होते. मे बी ते माझ्या बहिणीसारखे पण आहे आज, पण ती माझी बहीणच आहे अंकिता. लाईक इन रिअल लाईफ नाही, पण तिकडे आमचं एक नातं बनलं. पण ते नसतं का की कधी कधी आपण खूप दुखावतो, तर मी तिच्याशी दुखावलेली आहे त्या गोष्टीबद्दल. तिला माहिती आहे ती की तू नव्हतं करायला पाहिजे, पण आता आय एम लेटिंग इट गो. तशी मी जेव्हा रडत होती ना, मी कधी वैभवसाठी नव्हती रडत. ते तुम्हाला दिसलं ते तसं दाखव, आय डोंट नो. जेव्हा मी रडत होती मी हा विचार करून रडत होती की मी तर फक्त अट्रॅक्शनच्या वेळी बघत होती, बाबा याचा एवढा मुद्दा बनला, आता आई बाबा काय विचार करतील, हे काय होणार. कारण की जर दोन्ही साईडने असतं एकदाच बाई ठीक असतं, मला काही पाहिजेच नव्हतं दोन्ही साईडने व्हावं, म्हणून मी जाऊन काही बोलली नव्हती त्याला तोपर्यंत. पण तुम्ही मला एका पोझिशनमध्ये टाकितलं अंकिताने की त्या एवढा मोठा डिस्कशन झाला आणि दॅट्स वाय मी त्या पोझिशनमध्ये आली, एक्सप्लेनेशन, आणि मी एकटी रडते आणि मी कशासाठी, अट्रॅक्शनसाठी. गॉड सिक. थँक्यू आर्या, आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल. खूप 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 बरं वाटतं तुझ्यासोबत बोलून. थँक्यू.